लग्न हा क्षण आयुष्यातील सुवर्ण क्षण मानला जातो, पण कधी असा विचार केलाय का की हाच क्षण आयुष्यभराचं दुःखद स्वप्न ठरू शकतो? ज्या लग्नासाठी महिनाभराची तयारी, लाखो रुपयांचा खर्च, सोन्या नाण्यांचा साज शृंगार केला जातो, ते लग्न जर दुसऱ्याच दिवशी उद्ध्वस्त झालं तर? होय, महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा तालुक्यात वाशिम जिल्ह्याच्या रिसोड भागात पहिल्याच रात्री असं काहीतरी घडलं आहे। इतकी विचित्र घटना घडली आहे, ती इतकी धक्कादायक आहे की ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा येईल। 35 वर्षीय तरुण, साधा शांत स्वभावाचा, घरच्यांच्या आग्रहाने लग्न ठरलं। सगळं अगदी थाटामाटात झालं। सोन्याचे दागिने, महागडे कपडे, जेवणावळ, बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला। घरात आनंदोत्सव, मंडपात गाण्यांचा जल्लोष आणि त्या तरुणाच्या डोळ्यात फक्त एक स्वप्न, आता संसार सुरू होणार। लग्न झालं, वराडी मंडळींनी हसत खेळत निरोप दिला। घरात नवरीचं स्वागत झालं, आईने ओटीवर आरती काढली, सगळं अगदी चित्रपटासारखं। रात्र झाली, पहिली रात्र। नवरदेवाच्या मनात हुरहुर, नव्या आयुष्याची पहिली पायरी। खोली सजवली गेली, फुलांच्या सुगंधानं वातावरण भारलं। खिडकीबाहेर चांदण्यांची साक्ष होती, सगळं अगदी परफेक्ट। पण याच रात्री घडलं असं काहीतरी जे समजून घेणं ही कठीण आहे। नवरदेव हसत खोलीत प्रवेश करतो, समोर असतं त्याचं नवं आयुष्य। नवरी लाल जोडी, डोळ्यांवर घुंगट, तो बसतो। क्षणभर नजरा भिडतात, पण त्याच्या मनातलं हसू कायम राहत नाही, कारण काहीतरी बिनसलंय असं त्याला जाणवतं। नवरीचं वागणं, नजरा, हावभाव काहीतरी वेगळं। तो विचार करतो, पहिली रात्र आहे, लाजत असेल, पण काही वेळाने अचानक सगळं बदलतं। रात्र सरते आणि सकाळी उठल्यावर घरात ओरडाओरड चालू होते, कारण नवरी गायब झाली आहे। हो, घरातलं सोनं, रोख पैसे, महागडे कपडे सगळं गायब। नवरदेवाच्या खोलीत फक्त ओस पडलेला बिछाना आणि आयुष्यभर भळभळणारी जखम। घरच्यांचे डोळे विस्फारले जातात, आई कोसळते, वडील डोकं धरून बसतात आणि नवरदेव, त्याच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न, हे माझ्यासोबतच का? तो थेट पोलिसांकडे धाव घेतो, तक्रार नोंदवतो। पोलीस तपास सुरू करतात। सुरुवातीला सगळ्यांना वाटतं की एखादं कौटुंबिक भांडण असेल किंवा नवरी माहेरी गेली असेल, पण जसा जसा तपास सुरू होते तसं तसं सगळं समोर येतं, ज्यामुळे पोलिसही थक्क होतात। नवरी जी फोटो दाखवून, भेटीगाठी घेऊन विश्वास बसवून या घरात आली, ती खरी नव्हतीच, ती एका टोळीचा भाग होती। हो, एक अशी टोळी जी लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचा मोठा खेळ खेळत होती। ही टोळी आधी सोशल मीडिया, मॅट्रिमोनियल साइट्सवर आकर्षक फोटो टाकते। योग्यवर सापडला की लग्नाची बोलणी होते, घरच्यांचा विश्वास जिंकला जातो आणि लग्न ठरलं की सोनं, कपडे, रोख हे सगळं घेतलं जातं। लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी गायब होते आणि नवरा, त्याचं कुटुंब, उरतात फक्त धक्का, लाज आणि उद्ध्वस्त आयुष्य। पोलीस तपासात समोर आलं की ही घटना पहिल्यांदाच घडली नव्हती। अशा पद्धतीने महाराष्ट्रात, अगदी इतर राज्यांमध्येही अशी अनेक लग्न फसवणुकीची प्रकरणं आधीच झाली होती। या टोळीत 3 महिला आणि 1 पुरुष सहभागी असल्याचं समोर आलं। त्यांना अटक झाली आहे, काही दागिने जप्त करण्यात आले, पण अजून किती जण या टोळीत आहेत हा प्रश्न अनुत्तरित आहे। आता तुम्हीच विचार करा, समाजात लग्नासारख्या पवित्र नात्याचा गैरफायदा घेणाऱ्या या टोळीला आपण काय म्हणणार? फक्त पैशांसाठी, दागदागिन्यांसाठी एका घराचा संसार उद्ध्वस्त करणं, ही फक्त फसवणूक नाही, तर हा समाजावरचा मोठा आघात आहे। आज या तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, उद्या कदाचित आणखी कुणाचा संसार उद्ध्वस्त होईल, कदाचित तुमच्या किंवा माझ्या ओळखीच्या कुणाचा। पोलीस सांगतात, अशा प्रकरणांमध्ये बहुतेक जण बदनामीच्या भीतीने तक्रारच करत नाहीत, पण सत्य एकच आहे, तक्रार केल्याशिवाय अशा टोळ्या कधीच थांबणार नाहीत। ही घटना महाराष्ट्राला हादरवणारी ठरली आहे। आजही लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की ही टोळी किती मोठी आहे, अजून किती जण त्यांच्या जाळ्यात अडकले आहेत आणि पुढचा बळी कोण असणार? लग्नाचं स्वप्न एका क्षणात दुःखद होऊ शकतं, म्हणूनच सावध राहा, कारण पहिल्या रात्री जे घडलं ते फक्त एका घराचं दुर्दैव नव्हतं, तर तो होता संपूर्ण समाजासाठी धोक्याचा इशारा।